हॅलो फ्रेंड, तशी तर मी आज सकाळीच उठलेली, सगळं आवरून वगैरे घेतलेलं. पण सकाळचे 8 जरी वाजलेले असले ना, तरी घाम तर तुम्ही अनुभवू शकता. खूप सारं गरम होतं आणि त्याच्यामुळे घाम देखील येत होतो. आणि माझ्यासारख्या बऱ्याच फ्रेंड्सला आहे ना, किचनजवळ उभं राहून आहे ना, तर इतकं एकदम बोर होतं. आणि मुलांना देखील सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की मुलांकडे लक्ष देताना आहे ना, स्वयंपाकामध्ये थोडीफार गडबड होते आणि मग सासूबाईंचा भेटतो आपल्याला तो ओरडा. आता कृष्णाने ना, त्याचा फ्रेंड खेळण्यासाठी बोलवलेला. आता भांडे देखील सकाळचे खूप सारे पडलेले होते. म्हटलं चला फास्ट सगळे आपली कामे आवरून घेऊया. आणि त्यानंतर मी निघाले होते स्कूलमध्ये जाण्यासाठी. छान असा टिफिन वगैरे बनवून घेतलेला. आणि काय माहिती का बरं ना, इतकं गरम व्हायला लागलं आहे की किचनपाशी उभं नंतर लगेच स्कूलला जायचं म्हटलं की थोडंसं जीवावरच येतं. पण मी फायनली माझी तयारी आवरून घेतली, छान अशी आय कार्ड वगैरे टाकून घेतलेला आणि सोबत टिफिनसुद्धा घेतलेला. आणि आता मी चालले होते स्कूलमध्ये. आता स्कूलमध्ये जाताना उन्हात जात असल्यामुळे ना, मला स्कार्फ बांधणं तर हे मस्ट आहे. कारण ऊन इतकं झालेलं आहे ना, की कितीही सनस्क्रीम लावली तरी ना स्किन ही टॅन होतेच आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घ्यावी लागते ती डबल बाटली पाणी. पण आता आहे ना, वजन जास्त होतं, कारण मी पायी जात असल्यामुळे ना बॅगेमध्ये वजन जास्त होतं. त्याच्यामुळे मी सध्या एकच बाटली पाणी नेते. आता स्कूलमध्ये जाऊन आल्यानंतर मी घरी आलेली आणि ना तुम्ही बघू शकता चेहरा हा जातानाचा कसा होता. आणि नंतर आहे ना चालत आली आणि पूर्ण थकून गेलेली. मग काय फास्ट 5वर फॅन लावला आणि थोड्या वेळ बसलेली. नंतर तुम्हाला म्हटलं चला व्हिडिओमध्ये दाखवूनच देऊ की नाशिकचं ऊन हे कसं प्रकारचं आहे. तर ना इकडे तर नाशिकला खूप ऊन झालं आहे आणि रस्त्यामध्ये खोदाखोद बी खूप सुरू आहे कुंभमेळ्यामुळे. तर अशा प्रकारे सगळी नाशिककरांची परिस्थिती. आणि त्यानंतर आहे ना मी बाहेर आलेली. म्हटलं चला झाडांना देखील छान असं पाणी टाकून घेऊया, कारण उन्हामुळे ना झाडांना छान अशी फुलं देखील आलेली होती आणि कुंड्यातली माती देखील सुकलेली असते या दिवसांमध्ये. त्यामुळे झाडांना आहे ना दिवसातून 2 वेळेस मी पाणी टाकत असते. तर मग ते आवरून घेतलं आणि नंतर मग कृष्णाला मी जेवण खाऊ घालायला घेतलेलं होतं. कारण आहे ना मी तिकडे जाते, त्याच्यामुळे माझ्या हाताशिवाय तर तो कोणाचं खात नाही हाताने. त्याच्यामुळे त्याच्या पप्पाने आणलेले वडे आणि नंतर त्याला मी छान असं एक ऑमलेट बनवून घेतलेलं आणि नंतर त्याला जेवण खाऊ घातलेलं. आता दुपारची वेळ होत होती आणि बोर तर खूप होत होतं. आता मी थकलेली देखील होती, पण घरामध्ये नळाला पाणी आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे टाकीमध्ये होतं तेच पाणी मला व्यवस्थित पणे ना वापरायचं होतं. आता कृष्णाला तर खेळायला खूप पाणी लागतं घरी असलं की. पण त्याला आम्ही समजावून सांगितलेलं की आता पाणी वगैरे जास्त काही खेळू नको, कारण पाणी आलेलं नाही आहे. आता ही काल गाडी ना त्याच्या पप्पांसोबत जाऊन तो घेऊन आलेला. आता 1-2 तास तो कोणत्याही खेळण्याबरोबर खेळतो आणि नंतर ती खेळणी तशीच पडू देतो. आता मला तर खूप सारी कामे करायची होती, पण बरं झालं त्याचा फ्रेंड आलेला आणि ही सगळी भांडी ना खाली नेऊन मला घासून घ्यायची होती. आता त्याचा फ्रेंड आला, त्याच्यामुळे ते गाडीच्या अशा प्रकारे स्टंट करत होते. मला तर भीतीच वाटते की लहानपणीच हे मुलं नकली गाडीसोबत असे स्टंट करतात. जर मोठे झाले आणि यांना गाड्या घेऊन दिल्या तर पुढे काय व्हायचं. आपल्या वेळेस तर ठीक होती सायकल वगैरे, पण आता गाड्यांचा स्पीड देखील इतका वाढलेला आहे आणि रस्त्यावर गाड्या देखील वाढलेल्या आहे ना, तर मला भविष्याची तर कधीही चिंताच वाटत राहते. आणि आत्तापासून त्याला ड्रिप्स वगैरे मारणं ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. त्याच्यामुळे या मोबाईलमुळे तर ह्या गोष्टी आहेच मुलांना थोड्या ज्ञानात भर पाडणाऱ्या. पण आपल्यासारख्या आयांना ना त्याची नक्कीच काळजी वाटते. तर तुम्हालासुद्धा आहे ना मुलांच्या फ्युचरबद्दल अशीच भीती वाटते की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कृष्णा जोपर्यंत खेळतोय ना, म्हटलं चला फास्ट आपण आपली सर्व कामे आवरून घेऊया, कारण नंतर मग त्याला झोपी वगैरे घालण्यामध्ये ना वेळ होऊन जाईल आणि तो तर काही झोपणार नाही. आता हा त्याचा फ्रेंड्स आहे, आता याला तर तो काही घरी जाऊ देत नाही आणि त्याच्यासोबतच तो त्याला आहे ना क्ले वगैरे खेळायला लावतो. आता तो थोडं मोठा आहे, पण ठीक आहे, आता त्याला कोणी फ्रेंड नसल्यामुळे ते त्याच्या वयाचे, त्याच्यामुळे हा बिचारा दादा त्याच्यासोबत खेळायला येतो. आणि पाणी न आणल्यामुळे ना तुम्ही बघू शकता सगळीकडेच आहे ना पाण्याची मारामार सुरू झालेली होती आणि लोक इकडून तिकडून पाणी गोळा करत होते. बरेच लोक आहे ना ही टाकी रिकामी झाल्यामुळे टाक्या देखील स्वच्छ करून घेत होते, कारण दुसऱ्या दिवशी पाणी आलं की म्हणजे ते स्वच्छ टाकीमध्ये भरलं जाईल. अशी सर्व कामे आवरता सायंकाळची छान अशी वेळ झालेली होती आणि माझी देखील कामे आवरलेली होती. आणि कृष्ण झोपल्यामुळे ना मी देखील थोडंसं वरती टेरेसवर जाऊन चक्कर वगैरे मारूया असं विचार केलेला. आणि बघते तर काय सगळे लोक आहे ना टाकी वगैरे स्वच्छ करत होते. तुम्ही इकडे बघू शकता या वहिनी ना छान अशी मुलांना आतमध्ये उतरवून टाकी साफ करतायत. तिकडे ते बाबा देखील तेच करताय. आणि पूर्णपणे ना सायंकाळ होत आलेली होती आणि सगळीकडे कोरडं कोरडं वाटत होतं आज, कारण पाणीच नव्हतं. आता हे बाजूलाच आहे ना गावाकडून आलेले आहे ना काही लोक राहतात, तर ते ना नेहमी चुलीवर स्वयंपाक करत असतात आणि बाहेर उघड्यावर करतात. तर मला ते खूपच छान वाटतं. आता गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढत चाललेल्या आहे आणि गॅस मिळेनासाच झाला आहे युद्धामुळे. त्याच्यामुळे आता तर सगळे चुलीकडेच वळणार आहे. आणि ऑलरेडी जे लोक ह्या गोष्टी वापरतात त्यांच्यासाठी तर ही चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यांना ते यूज थ्रू झालेले असतात त्या गोष्टीसाठी. नंतर मी वरती खाली आलेली आणि परत पुन्हा दुपारच्या जेवणाचा भांड्याचा खूप सारा राहाडा पडलेला होता. छान असा चहा
चहा करून घेतलेला. सायंकाळची वेळ ही होत आलेली होती. म्हटलं चला छान अशी दिवाबत्ती करून घेऊया. झाडू वगैरे मारून मी छान अशी दिवाबत्ती करून घेतलेली, कारण सायंकाळच्या वेळी दिवाबत्ती केली की घरामध्ये अतिशय छान असं प्रसन्न वाटतं. आणि कृष्णा देखील उठलेला नव्हता, त्याच्यामुळे माझ्याकडे थोडासा वेळ होता. म्हटलं दिवाबत्ती करूया आणि निवांत अशी चहा घेऊया. चहा तर करून झालेलीच होती, स्वयंपाकाला तर लागायचंच आहे, पण त्याच्या आधी ना देवाचं नामस्मरण केलं. सायंकाळ देखील आपली एकदम छान जाते. त्यानंतर येणे थोडीशी पोटाला छोटीशी भूक लागलेली होती, त्याच्यामुळे मी 2 टोस्ट घेतलेले. आणि चहा तर हा आपल्याला नेहमी भरपूरच लागत असतो, त्याच्यामुळे कपामध्ये न पिता मी तो नेहमी ग्लासामध्येच घेत असते. कारण चहा ही फेवरेट गोष्ट आहे आणि त्याच्याने ना आपल्या बायकांना ना पुढचे कामं करण्यासाठी एनर्जी येत असते. तर तुम्हाला देखील चहा आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स. आणि मग चहा वगैरे आवरून घेतलेला, छानपैकी असं चहा वगैरे पिऊन घेतलेला. आणि मग काय वेळ झाली होती कृष्णाच्या उठायची. फायनली कृष्णा उठला आणि त्याला मारायची होती चक्कर. मग त्याला घेऊन मी गेली पुन्हा थोड्याशा मोकळ्या मैदानामध्ये. तर तिथे ना मला एक वेगळंच चित्र दिसलं फ्रेंड्स. आणि ते बघून आहे ना मला कधी कधी असं वाटतं की आपण दूध देखील सोडून द्यायला पाहिजे की काय, कारण इकडे एक वासरू बांधलेलं होतं आणि बाजूला त्याची आई तिकडे गाय बांधलेली होती. तर त्या लोकांनी थोड्या वेळ त्याला दूध प्यायला दिलं आणि नंतर त्याला आहे ना थोडा वेळ म्हणजे 5-2 सेकंद त्याला दूध प्यायला दिलं. आणि नंतर गाईला दूध यायला लागल्यानंतर त्याला ओढून त्यांनी बाजूला केलं आणि ते पूर्ण दूध बादलीमध्ये काढून घेतलेलं आणि ते विकण्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या हक्काचं ते दूध आहे त्याच्या आईचं, तर ते देखील लोक आहे ना बिझनेस म्हणून आपण ते विकत घेतो आणि ते लोक विकतात. त्यासाठी ते बाळाला देखील त्याच्या मम्मीचं दूध भेटलेलं नाही. आता याच्यामध्ये लोकांची अनेक प्रकारची मतं असेल, पण मला तर माझ्या मनामध्ये हाच विचार आलेला की आपण हे दूध देखील त्याचे जे हक्काचं दूध आहे ते आपण पितो की काय, आणि आपण आता दूध देखील बंद करून टाकायला पाहिजे की काय, असं माझ्या मनामध्ये विचार येतो आहे. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कृष्ण इकडे चालवत होता छान असा सायकल. आणि नंतर फायनली मी घरी आलेली कृष्णाला घेऊन, कारण आता जे स्वयंपाक बनवायची देखील वेळ झालेली होती. मग आत्ता बनवायला घेतली होती मी काळी डाळ आणि इकडे एक कोरडी भाजी बनवायला घेतलेली. पीठ छान मळून ठेवलेलं होतं, कारण कृष्णाला देखील लवकर भूक लागते, त्याच्यामुळे थोडासा लवकरच स्वयंपाक केलेला कधीही चांगला, म्हणजे जेणेकरून येणं संध्याकाळची वेळ होते आणि आपण देखील थोडंफार गार हवेमध्ये फ्रेश असं फिरू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं लवकरच स्वयंपाक करून लवकरच जेवण आवरून घेतो, जेणेकरून खूप वेळ आपण किचनमध्ये उभं राहिलं की खूप घामाघाम होते. त्याच्यामुळे थोडंसं फास्टच मी स्वयंपाक करायचा बघते. तर अशी हिरव्या मिरचीमध्ये कोथिंबीर अद्रक वगैरे टाकून डाळ उकडून घेतलेली काळी डाळ, त्याच्यामध्ये 2-1 डाळी मी मिक्स केलेले, मुंगाची आणि हरभऱ्याची डाळ, आणि ती शिजवून घेतलेली आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली आणि जिऱ्याची फोडणी देऊन छान अशी डाळीला हे करून घेतलेली. तर ती डाळ बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर आणि भात मी तर डाळीसोबत नेहमी भातच खात असते, कारण भात देखील माझा फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी भात बनवलेला. आणि त्याचबरोबर यांच्यासाठी बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर आई त्यांच्यासाठी मी असं, आणि पोळ्या देखील कृष्णासाठी बनवून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मीठ आणि अशा प्रकारे गरमागरम स्वयंपाक मी बनवून घेतलेला. आणि आता म्हटलं चला कृष्णाला पुन्हा एकदा सायकल खेळायसाठी घेऊन जाऊया. त्याच्या आधी छान असं स्वयंपाक करून घेऊया. आणि सकाळीच मी तुम्ही बघितलंच भेंडीची भाजी वगैरे बनवलेली होती, तर थोडीशी भेंडीची भाजी देखील उरलेलीच आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी आता खूप काही करण्याची गरज अशी पडलेली नाही आहे, पण तरी देखील आमच्या बाबांना छान असं फ्रेशच जेवण लागत असतं, ते शिळं वगैरे खात नाही, त्याच्यामुळे रोज छान असा स्वयंपाक हा आमच्या घरी बनत असतो. तर हे बघा छान असं उकळून घेतलेलं. त्यानंतर मसाल्याला मिक्सरला जे मसाला लागलेला होता त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये, आणि ते देखील मी त्या डाळीमध्ये टाकून घेतलेलं. आता एका बाजूला एक सुकी भाजी देखील बनते आहे. आता मला करायच्या आहेत पोळ्या आणि भाकरी, आणि मग नंतर जेवण करून आम्ही जाऊ थोडंसं वॉक करायला. आता कृष्णा देखील उठून तो आता मोबाईलमध्ये गेम बघतोय. आता त्याला तर मी ओरडलेली, पण आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, तर ते तरी काय करणार, आणि दिवसभर बोर होतात, तर त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटीचे क्लास हे नक्कीच लावले पाहिजे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.